अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। नमस्कार, आपण पाहतोय महाराष्ट्र समाचार न्यूज। ज्ञानाचा दिवा पेटवला। फुलंब्री तालुक्यातील चित्रकवाडी येथे पाल जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले। गावातील तरुणांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी प्रभावीपणे करता यावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला। दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ज्ञानेश्वर जाधव यांनी वाचनालयाचे उद्घाटन करत तरुणांना पुस्तके देण्याचे आश्वासन दिले होते। रविवारी त्यांनी तो शब्द पाळत गावकऱ्यांसमक्ष विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना ज्ञानेश्वर जाधव म्हणाले, फुलंब्री तालुक्यातील कोणत्याही गावात वाचनालय किंवा अभ्यासिका सुरू केली तर त्या ठिकाणीही अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून पुस्तके पुरविली जातील। शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे। आपल्या तालुक्यातील तरुण तरुणी शासकीय सेवेत अधिकारी म्हणून पुढे यावेत, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे। त्यांनी पुढे सांगितले की तरुणांनी व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि आपल्या गावाचे तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे। त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित तरुणांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली। कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय संचालक रामेश्वर पाटील गाडेकर, उद्योजक सतीश मेटे, बाजीराव गोरे, शंकर काडे, योगेश धोंडकर, सरपंच मनोहर दुधे, उपसरपंच काशीनाथ शिंदे, एकनाथराव चित्रक, समाधान शिंदे, रामेश्वर चित्रक तसेच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। चित्रकवाडीतील हा उपक्रम शिक्षणाची ज्योत पेटवणारा ठरला असून गावकऱ्यांसह तालुकाभरात त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। माझी पत्नी सो अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांचं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट B.Ed आणि MSc मॅथ हे शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांनी सर्वांनी पाठिंबा दर्शविला आणि त्यांचं म्हणणं पडलं की बा गावातून तुम्ही जर पुढाकार घेत असेल तर गाव सहकार्य करायला तयार आहे। जसं गाव पाठीशी सहकार्य करायला तयार आहे तसं तुम्ही मंडळीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सहकार्य करावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जेव्हा जेव्हा आपले काही जरी विषय असतील तर तुम्ही अवश्य आम्हाला कळवा। आम्ही आपल्या सुखादुःखात जे काही अडीअडचणी असेल त्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आणि एक खारीचा वाटा म्हणून आम्ही पती पत्नी दोघंही आणि आमचा सर्व मित्रपरिवार आम्ही तुमच्या सोबत राहू। तरुण बांधवांना तुम्ही जो उपक्रम हाती घेतलाय यासाठी मी खरंच आपलं परत एकदा खूप खूप कौतुक करतो आणि तुम्हाला सुद्धा भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही एक मोठे अधिकारी व्हा आणि आम्हाला आमची इच्छा आहे सर्वांची की आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त हे अधिकारी झाली पाहिजे। आणि हे ज्या ज्या ठिकाणी मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये जिथं जिथं असे चित्रकवाडीसारखे अभ्यासिका वाचनालय उभे राहतील त्या ठिकाणी मी नक्कीच या स्पर्धा परीक्षेच्या आज जसे चित्रकवाडीमध्ये पुस्तकं दिले तसे जिथं तालुक्यामध्ये जिथंही हा उपक्रम राबवला जाईल तिथं मी अशाच पद्धतीनं पुस्तक वाटपाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। कारण आज आपण बघतोय की आपल्या या तालुक्यामध्ये आमच्या सर्कलमध्ये असा विषय निर्माण झालेला आहे, निवडणुका तर अजून थोड्या बाकी आहे प्रोग्राम लागायला, पण आतापासूनच गावागावातील नवतरुण बांधवांना व्यसनाच्या आहारी लावण्याचं काम हे काही भावी उमेदवार